25 डिसेंबर पर्यंतचे आहे. 4-5 दिवसाचे फिगर राहिलेली आहे. बाकी इतर फिगर आहे. तर मर्डर आम्ही नेहमी म्हणतो की हे सर्वात गंभीर जे प्रकरण असते ते मर्डर असते. आणि मर्डरचे बद्दल आम्ही लास्ट इयर ज्यावेळी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत होतो त्यावेळी आम्ही सांगितले होते की या 2024 ला 2023 चे तुलनेत काही 10% जरी घट झाले असतील, पुढचे काळात आणखी मोठ्या प्रमाणात मर्डरचे प्रकरण मध्ये घट आणण्याचे प्रयत्न करू. आपण बघत असतील मागच्या वर्षी ते तुलनेत 15% घट झालेली आहे. परंतु जर हे आपण 4 वर्षाचे ऍव्हरेज मर्डर्स प्रत्येक महिन्याचे बघितले तर 8.3 मर्डर्स अंदाजे प्रत्येक महिन्यात होत होता. आता या वर्षी 6.5 मर्डर्स वर आहे. या वर्षी मर्डर्स मध्ये घट आहे आणि पुढचे वर्षी या प्रकरणामध्ये आणखी घट करू अशा प्रकारचे यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू असे आश्वासन आम्ही सर्व गुन्हेगारांना देऊ इच्छितो. अटेम्प्ट टू मर्डर्स मध्ये पण कंटिन्युअसली डिक्लाइनिंग ट्रेंड दिसते. 2024 मध्ये कमी झाला होता. आता 2025 मध्ये 2024 पेक्षा पण कमी झालेली आहे आणि याची टक्केवारी अराउंड 15% घट आहे. आणि प्रत्येक पर मंथचे मर्डर रेशिओ मागचे 4 वर्ष आणि या वर्षाचे तुलने केले तर अप्रॉक्सिमेटली 40% नी मर्डर्स मध्ये घट आहे. हर्ट मध्ये थोडीशी 2024 चे तुलनेत थोडी घट आहे आणि यामध्ये या प्रकरणामध्ये जे डिक्लाइनिंग ट्रेंड सुरू झालेली आहे जे 2021 पासून सतत वाढत होता. आता हे डिक्लाइनिंग ट्रेंड पुढच्या काळात आणखी मोठ्या प्रमाणाने कमी करण्याचे प्रयत्न पोलीस दलांकडून होणार आहे. आता पर्सेंटेज इन्क्रीज आणि डिक्लाइन बद्दल जर आपण बघितले तर आपण बघते 2021 मध्ये 13% मागच्या वर्षीच्या तुलनेने वाढला होता. नंतर 28% वाढला. आता 11% कमी आणि या वर्षी 11% वाढला. आता या वर्षी 4% घट झालेली आहे. फर्स्ट टाइम हे 5 वर्षात आपण डिक्लाइनिंग ट्रेंड हर्ट्स मध्ये बघत असतील. आता ही सर्व प्रकरण सांगत असताना मागचे काळात जे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाची ज्युरिस्डिक्शन आहे हे वाढलेली आहे हे पण आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. डिकॉयटीज आणि रॉबरीज मध्ये ऑलमोस्ट सिमिलर ट्रेंड आहे. अंदाजे 240 चे सुमारास हे आहे. परंतु रॉबरीज यामध्ये विशेष करून ज्यामध्ये चेन स्नॅचिंगचे समावेश आहे यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. चेन स्नॅचिंग जे यावर्षी 127 गुन्हे आहेत जे काही 24 गुन्ह्यांनी ते मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढलेली आहे. यामध्ये विशेष जे ऑप्टिमिझम आहे त्या मोठ्या प्रमाणात गँग्स यामध्ये डिटेक्ट करण्यात आलेली आहे आणि या गँग्सवर जे ऑर्गनाइज्ड क्राईम चे सेक्शन्स आहे ज्यामध्ये 111 बीएनएस चे समावेश आहे आणि एमसीओसी चे समावेश आहे त्याबद्दलची कारवाई अशा प्रकारचे गँग्सवर करून पुढच्या काळात चेन स्नॅचिंगला मोठ्या प्रमाणात कमी करण्यासाठी प्रयत्न होणार आहे. एचबीटीज मध्ये ऑलमोस्ट लास्ट इयरचे तुलनेचे कंपॅरेटिव्ह पोझिशन आहे. एचबीटीज पण डिटेक्ट आणि प्रिव्हेंट करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. रेप्स आणि मॉलेस्टेशन्स चे प्रकरण मध्ये फ्री रजिस्ट्रेशन आणि महिलांचे ग्रीव्हन्स रिड्रेसल हे आमच्यासाठी प्राथमिकताचे विषय असून याबद्दल आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. एक स्वारगेट बस स्टेशनवर घडलेली घटना यावर्षी होती ज्यामध्ये आरोपी अनोळखी होता. इतर सर्व प्रकरणांमध्ये आरोपी नोंद आणि हे आहे. तरी पण या विषयावर ओव्हरऑल सेफ्टी ऑफ विमेन साठी वेगवेगळे उपाययोजना करण्यात येत असून त्याबद्दल आपल्याला पुढच्या स्लाइड्सला दिसतील. परंतु या ट्रेंड म्हणजे विमेन सेफ्टी हे आमच्यासाठी प्राधान्याचे विषय आहे आणि यामध्ये फिगर्स पण मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसते. व्हेकल थेफ्ट मध्ये मोठ्या प्रमाणात यावर्षी घट आलेली आहे. अंदाजे 18% नी मागच्या वर्षीच्या तुलनेत घट आहे. त्याचबरोबर अदर थेफ्ट मध्ये पण 25% नी पुढचे वर्षी मागच्या वर्षीपासून कमी दिसते.
प्रॉपर्टी ऑफेन्सेस मध्ये अप्रॉक्सिमेटली 12 कोटी चे प्रॉपर्टी यावर्षी रिकव्हर करण्यात आलेली आहे, जे मागच्या वर्षी 8 कोटीचे 9 कोटीचे सुमारास होते. आणि चीटिंगचे प्रकरण पण थोडी कमी आहे, परंतु चीटिंग एक प्रोएक्टिव्ह भूमिका आम्ही घेतलेली आहे की जे काही चीटिंगचे प्रकरण असतील त्यांना प्राधान्याने हाताळून त्याबद्दल आवश्यक कायदेशीर कारवाई होते. चीटिंगच्या ऑफेन्सेस मध्ये अंदाजे 6 कोटी रुपयाची रिकव्हरी करण्यात आलेली आहे. विमेन सेफ्टी बद्दल वेगवेगळे विषय, ज्यामध्ये वल्नरेबिलिटी मॅपिंग, कोणकोणते हॉटस्पॉट्स आहे, असे करीब अंदाजे 200 चे हॉटस्पॉट्सला आमचे माय सेफ पुणे ऍप वर मॅप करण्यात आले असून त्यावर त्या एरियावर पेट्रोलिंग आणि पोलीस प्रेझेन्स वाढवण्यात आलेली आहे. मनोधैर्य स्कीम मध्ये जे कॉम्पेन्सेशन नियमाप्रमाणे गरजेचे आहे त्याबद्दल आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. निर्भया कमिटी जे 2014-15 चे सुमारास गठीत करण्यात आली होती, त्याचे नियमित बैठके घेऊन स्ट्रीट लाइटिंगचे विषय असतील, वल्नरेबल स्पॉट्सवर सीसीटीव्ही कॅमेराजचे विषय असतील, त्या परिसरात पेट्रोलिंगचे विषय असतील, त्या परिसरात काही अवैध जमाव किंवा लोक जमून गैरकायदेशीर किंवा आपत्तीजनक हालचाली करत नसतील याबद्दल उपाययोजना, वेगवेगळे विभागांसोबतची एक समन्वय, पोलीस स्टेशन्सला महिलांसाठी एक विशेष पथक आणि हेल्प डेस्क आणि दामिनी वीक पेट्रोलिंग अशा प्रकारची उपाययोजना महिला सुरक्षाचे विषयी सतत पुणे शहर पोलीस दलाकडून करण्यात येत आहे. आणि यामध्ये विशेष करून जे पोपदेव घाट आणि इतर 21 टेकड्या आहेत त्यामध्ये भरपूर अशी टेकड्या, लाईटची व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेराची व्यवस्था, पीए सिस्टमची व्यवस्था, अनाउन्समेंटची व्यवस्था, इमर्जन्सी हेल्प बटन्सची व्यवस्था अशी करण्यात आलेली आहे. काही ठिकाण जे राहिलेली आहे ती पण आता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जे आमचे वेंडर आहे, जे आमचे सिस्टम इंटिग्रेटर आहे, ते प्रयत्नशील आहे की अशा वेगवेगळी उपाययोजना आपल्याला सांगण्यात आलेली आहे. नेक्स्ट, या वर्षी आपल्याला माहिती आहे 2024 जुलै पासून नवीन कायदा सुरू आलेली आहे आणि त्यामध्ये बीएनएस, बीएनएसएस आणि एव्हिडन्स या विषयावर ट्रेनिंग आमचे पूर्ण 100% स्टाफला देण्यात आलेली आहे. ई साक्ष, ज्यामध्ये आम्ही डिजिटल रित्याने साक्ष जे आम्ही घेत आहोत विटनेसेसची, ती आम्ही ई साक्ष पद्धतीने त्याचे अपलोड आयडी सोबत करत आहे. त्याचे फायदा कन्व्हिक्शनचे वेळी होईल, त्याचे पण क्रेडिबिलिटी अशा प्रकारचे साक्ष आणि विटनेसेसची स्टेटमेंट्स वर वाढेल. यामध्ये पर्सेंटेज आपल्याला 100% पेक्षा जास्त दिसत आहे, कारण काही प्रकरणामध्ये एकापेक्षा जास्त की विटनेसेस ज्यांचे साक्ष यामध्ये लोड करण्यात आलेली आहे म्हणून, किंवा व्हिडिओज किंवा पंचनामास काही एक्स्ट्रा ऍड लोड करण्यात आलेले आहे म्हणून हे टक्के वाढलेले आहे. यावर्षी फॉरेन्सिक व्हॅन्स जे रिजनल फॉरेन्सिक लॅबोरेटरी कडून मिळालेले होतात ते आमचे 3 झोन्सला भेटलेले आहेत. तर 3 झोनचे 7 झोनचे स्पॉट्स व्हिजिट करत आहे आणि यामध्ये 7 वर्षापेक्षा जास्त जे या केसमध्ये शिक्षा पनिशमेंट असतील त्या प्रकरणामध्ये 100% फॉरेन्सिक व्हॅन्स आणि जे 7 वर्षाचे पेक्षा कमी आहे त्या 100% मध्ये आई बाईक्स हे व्हिजिट करतील. यासाठी चांगला यावर्षी आपल्याला फिगर्स दिसते, ते ऑलमोस्ट 100% आम्ही टार्गेट रीच केलेले आहे. गँगस्टर्स विरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे. 2 गंभीर घटना यावर्षी गँगस्टर्स कडून घडलेली होती आणि त्या अनुषंगाने युद्ध पातळीवर अशा प्रकारचे गँगस्टर्स आणि त्यांचे पूर्ण इकोसिस्टम जे त्यांचे बाजूला आहे त्याचे विरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे. जे कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्याने अशा प्रकारचे गँगस्टर्स त्या सहकार्य करतील त्यांचे विरुद्ध क्रिमिनल ऍक्शन्स इनिशिएट करण्यात आलेली आहे. यामध्ये काही एक गँगस्टर चे सपोर्टर करून सोलापूर जिल्ह्यात काही फायरिंगची घटना घडली होती. त्याचे योग्य प्रत्युत्तर देऊन एक आरोपीचे हालचालीला न्यूट्रलाइज करण्यात आली होती आणि त्याच
भूमिकांनी पोलीस दल पूर्णपणे कार्यरत आहे. जे त्यांचे इकॉनॉमिक फाउंडेशन आहे ते पूर्णपणे नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे इकॉनॉमिक स्रोत जे काही असते किंवा जे अशा प्रकारचे क्रिमिनॅलिटी वरून त्यांनी जे मालमत्ता हस्तगत केली असते त्याचे डिमॉलिशन्स, त्यांचे जप्ती, त्यांचे सीझर्स, अशा प्रकारचे पण कारवाई सुरू आहे. एमसीओसी अंतर्गत अशा प्रकारचे गँगस्टर विरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे.